अंघोळ करताना कधीच भिजत नाही हा अवयव कधीच करू नका. या चुका आरोग्यासाठी ठरू शकतात धोकादायक. त्याआधी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. आपण सर्वजण नियमितपणे अंघोळ करतो, परंतु त्यावेळी दुर्लक्षित केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होतात. मग तो केमिकल बेस्ड साबण असो किंवा शॅम्पू असो किंवा लुपासारख्या स्क्रबरचा वापर असो, अंघोळ करताना तुमचे काही अवयव आहेत जे स्वतःहून भिजत नाही. दिवसाची सुरुवात ताजीतवाने करण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी आपण सर्वजण नियमितपणे अंघोळ करतो, परंतु त्यावेळी दुर्लक्षित केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्यासाठी मोठ्या समस्या निर्माण होतात. अंग घासल्याने आपल्या त्वचेचा वरचा भागच खराब होत नाही, तर कॅन्सरसारखे मोठे मोठे आजार देखील होऊ शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण ऋतूनुसार अंघोळीसाठी गरम पाणी वापरतो, परंतु त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि ती खराब होते. त्यामुळे गरम पाणी वापरण्याऐवजी अंघोळीसाठी फक्त कोमट पाणी वापरा. अंघोळीनंतर टॉवेलने शरीर जोमाने घासल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच या छोट्या टिप्स लक्षात ठेवणे खूपच जास्त आवश्यक आहे. अनेकांच्या मनात एक गैरसमज आहे की आपण जितका जास्त वेळ अंघोळीत घालू तितके आपले शरीर स्वच्छ राहील, पण तसे अजिबात नाही. जास्त वेळ अंघोळ केल्याने किंवा अंगावर पाणी लावल्याने त्वचा खराब होते, कारण असे केल्याने त्वचा कोरडी होते आणि त्वचेशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. अंघोळ करताना जीभ आणि नाभी स्वतःहून कधीच भिजत नाही. हे फॅक्ट ऐकून चकित होऊ नका. अंघोळ करताना स्वतःची काळजी